हॅलो मुंबई, नमस्कार महाराष्ट्र। तर आज आहे 5 दिवसा गणपतीचं विसर्जन। तर एवढे दिवस मला सुट्टी नव्हते म्हणून मी म्हणजे सर्व गणपतीला फिरू नाही शकलो, पण आज मला सुट्टी आहे। आज रविवार आहे, बहुतेक नाईटला जायला लागेल, माहिती नाही मला। पण मी आज तुम्हाला गणपती दाखवणार आहे आमच्या इकडचे। तर पहिला गणपती दाखवणार अमरीच्या इकडचा। चला, त्याचं विसर्जन आता 5 वाजता होतं आणि मी झोपलेलो होतो, खूप लेट झालं। तर चला बघू त्याच्या इकडची तयारी काय झाली आहे आणि आपण पटकन त्याचं दर्शन घेऊ आणि आपला पण मंडळाशी दाखवू तुम्हाला गणपती बाप्पा आणि डेकोरेशन या वर्षीचं कसं होतं। चला पुढे पुढे भेटू। तर फायनली पोचलो आपण अमरजीतच्या घरी आणि हे बघा भाई याच्या आणि हा बघा कसा आहे उघडा, हाच उघडा आहे आणि अमित पण आलाय। हे गणपती आहे याचा। लास्ट मोमेंटला आपण दर्शन घ्यायला आलोय। ठीक आहे, चला। ही अमरजीतची मम्मी हाय करो आंटी। हाय। पैसे जमा तर खूप आहे तिकडे उचलायचं। अरे हे मामा भाई ये बुलाते नहीं है भाई गणपति को। अरे भाई घर से काम सनातनी है, सनातनी है, सनातनी है। घर से काम सनातनी है, सनातनी है, सनातनी है। सनातनी है, सनातनी है, सनातनी है, सनातनी है। जय श्री राम, गणपति बप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरया, गणपति बप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरया। उंदीर मामा की जय, उंदीर मामा की जय, जय श्री राम, जय श्री राम। रामचंद्र की जय। किती झाले टास्क, किती झाले व्हिडिओ नाही काढत आहे। बराबर है, चल वो हो जाएगा ऑटोमेटिक। 1 2 अरे बटन चालू करो। हे रील्स वाले बीच बीच में आते, आम्ही तरी शूट कसे करायचा। नॉर्मल बोलो गणपती बाप्पा। तर हा आमचा सार्वजनिक गणपती आहे बिल्डिंगच्या खालचा। तर हे डेकोरेशन आहे, हे डेकोरेशन आहे। थांबा तुम्हाला दाखवतो आता याचं पण विसर्जन आहे। तर बघू आपण पुढे, पहिला अमरीचं विसर्जन करून। बाबूदा आहे जो आयोजन नियोजन करतोय गावदेवीचा। हा आणि खूप चांगल्यापैकी करायला लागला। इकडे एक पण गणपती तुम्हाला दिसत नाही, तर हे फक्त बाबूदा मुले, श्रेय फक्त बाबूदाला भेटतो। आणि इकडे बघा
आपले पोरं लागलेत कामाला. आमचा निसर्गाचा राजा चालला. हा मिडलवाला गणपती निसर्गाचा राजा आहे आणि बाकी घरचे गणपती आहेत. अरे देवा हे पुढणार आहे ना. हे साइड अनिश. अरे अनिश भाग. ऊपर ऊपर तर हॅलो गाईज, फायनली मी घरी पोचलो आहे. भाई खूप असं म्हणजे थकवायचा दिवस होता. थकवायचा म्हणजे गणपतीला आम्ही नाचलो. व्हिडिओ पण काढले असेल तर मी त्याच्याकडनं मागून घेईन आणि टाकणार. आणि त्याच्यानंतर आता आपलं गावदेवी स्वतःचं मंडळ आहे. तिकडे विसर्जन होता सर्व गणपती बाप्पाचा. तर तिकडे ट्रॅफिक क्लिअर करायला होतो. त्याच्यानंतर गणपती कुठे ठेवायचं ते म्हणजे जे नवीन येत होतं त्यांना सांगत होतो का गणपती इकडे ठेवा, गणपती तिकडे ठेवा असं वगैरे. आणि गणपती आणताना कसं आणा, उलट्या साईडला फेस करून आणा असं वगैरे सर्व हे केलं. त्याच्यामुळे आम्ही ब्लॉग काढू नाही शकलो. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्कीच मला सांगा कमेंट करून. आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बाय, लव यू.